12वीची बोर्ड परीक्षा या ठिकाणी 2026 जवळपास आता सर्व पेपर संपलेले आहेत. आता शेवटी आयटीचे पेपर त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि आयटीचं या ठिकाणी प्रॅक्टिकल असल्या कारणाने 3 दिवस आयटीचे पेपर आहेत, 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत. आणि यामध्ये बॅचेस असतात. पेपर जे आहेत ते ऑनलाईन असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी इंटरनेटची जी काही सुविधा जी असेल ती इंटरनेटची सुविधा व्यवस्थित केलेली आहे. आपल्याकडे 3 इंटरनेट कनेक्शन आहेत आणि दुसरी गोष्ट लाईट त्यासाठी अतिशय महत्वाची आहे की लाईटची व्यवस्था जी आहे, जर समजा मध्ये पेपर जर बंद पडला तर पुन्हा नव्याने त्या ठिकाणी रिशेड्यूल करावं लागतं. म्हणून लाईटची जी काही व्यवस्था जी आहे ती लाईटची व्यवस्था कंटिन्युअस राहण्यासाठी आपण जनरेटर जे आहेत ते जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिलेली. त्यामुळं आजही या ठिकाणी सोयी पार पडतील यात ते मात्र शंका नाही. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी काल पासून आयटीच्या विषयाच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. उन्हाळ्याची परिस्थिती असल्यामुळं श्रीगोंदा शहरामध्ये विजेचा लपंडाव सुरू असतो. पण आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रदादा नागोडे साहेब आणि सर्व विश्वस्त यांनी अशा प्रकारचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यासमोर उभा राहू नये म्हणून महाविद्यालयामध्ये लाईट गेल्यानंतरची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारच्या केलेल्या आहे. महाविद्यालयामध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जास्त क्षमतेचा जनरेटर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे लाईट गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या पेपर सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही याची दक्षता संस्थेने आणि महाविद्यालयाने घेतलेली आहे. त्याच्यामुळं मी या ठिकाणी अशा प्रकारचं आवाहन करतो की जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांनी त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. शारदा विद्यानिकेतन श्रीगोंदा या विद्यालयामध्ये इयत्ता 12वीचे आयटी विषयाचा पेपर चालू आहे आणि या आयटी विषयाच्या पेपरसाठी लाईट ही महत्वाची आहे, कारण सर्व संगणक एकाच वेळेस चालले पाहिजेत. आणि पालकांना जी शंका वाटते किंवा लाईट जर गेली तर आयटी विषयाचं पेपरचं कसं, तेव्हा पालकांना मी सांगू इच्छितो की या विद्यालयामध्ये इन्व्हर्टर बॅकअप देण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. तसंच थोडक्यात जनरेटर सुद्धा आपण उपस्थित करून ठेवलेला आहे. त्यामुळं कसलीही परीक्षेला अडचण येणार नाही. आणि आपल्या इलेक्ट्रिक बोर्डाशी संपर्क साधला असता साहेबांनी सुद्धा शब्द दिला की यावेळेस मी कोणतेही काम करणार नाही आणि पूर्ण परीक्षेच्या कालावधीमध्ये लाईट जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. लाईट अखंडित राहील ही आम्ही नेहमी काळजी घेऊ. त्यामुळे पालकांनी काळजी करू नये.